माय मराठी चॅनल मध्ये स्वागत आहे. आपण आहोत मुळशी तालुक्यातील पौड पंचायत समितीच्या पौड पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये आज नव्यानेच निवडणूक झालेली आणि ह्या निवडणूकमध्ये सभापती आणि उपसभापती झालेली निवड. आज आपल्या बरोबर या ठिकाणी आहेत पौड पंचायत समितीचे उपसभापती दगडू काका करंजावले. त्याच खांद्याला खांदा लावून पावलावरती पाऊल टाकून आदरणीय सुप्रियाताई खासदार यांच्या विचाराच्या असणारे राहुलदादा पवळे हेही देखील या पौड पंचायत समितीच्या सदस्यपदी निवडून आले आहोत. आपण आजच्या या पहिलाच मंगळवार की जो मुळशी तालुक्यातील गोरगरीब जनता या पहिल्या मंगळवारी पौड या ठिकाणी येऊन आपल्या ज्या काही अडचणी आहेत या पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये तहसील कार्यालयामध्ये मांडण्याचा प्रयत्न करत असतात आणि ह्यांच्या अडचणीला उपसभापती म्हणून जे आज या खुर्चीवरती विराजमान आहेत, लोकप्रिय नेते म्हणून त्यांची आज मुळशी तालुक्याला ओळख आहे. जाणून घेऊया त्यांच्याकडनं की कामाचा पुढील आराखडा जो असणारा आढावा जो आहे हा कसा राहील. चॅनल मध्ये तुमचं खरंच स्वागत आहे. आज तुम्ही उपसभापती या पदावरती विराजमान झालेले आहात आणि आजचा हा पहिलाच मंगळवार आणि जनतेचं लाडकं नेतृत्व म्हणून खरं तर या अगोदर तुमची ओळख होती आणि भोगावमध्ये देखील तुम्ही त्याच पद्धतीने नेतृत्व केलेलं आहे. तालुक्याचा कामकाज तुमच्या माध्यमातून या पुढील काळामध्ये कसा राहील? या पुढील काळामध्ये इथं आता मगाशी जर आलो तर आपली जी काही शेतकरी वर्ग असेल किंवा बाकी इतर कोणी असतील तर मी त्यांच्याशी आता संवाद साधला सर्वांची. काहींचं भूमी अभिलेखमध्ये काम होतं मी तिथं जाऊन आलो, काहींचं तहसील कचेरीमध्ये काम होतं तिथे जाऊन आलो. इथेही आम्ही आता आले होते पण काही कामानिमित्त थोडं आंबरवेटला गेले. त्यानंतर त्यांच्याशी मी चर्चा करून इथली पहिली शिस्त जी आहे ती स्वच्छतेच्या बाबतीत आम्ही ती चालू करणार आहे. इथल्या लोकांच्या समस्या काय आहेत आणि आता म्हणजे पुढच्या आठवड्यातच आम्ही आढावा बैठक आणि सगळे जे काय आहेत त्याच्यावरती आम्ही सगळं नियोजन करणार आहे. म्हणजे गेले अनेक वर्ष म्हणूयात आपण की सभापती आणि उपसभापती पद हे खरं तर रिकामं होतं आणि प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून तालुक्यातील हा कारभार सुरू होता. परंतु आज तुमच्यासारखं खंबीर नेतृत्व म्हणावं लागेल तालुक्याला मिळालेलं आहे. या ठिकाणी अडचणी तर खूप आहेत कारण तुम्ही तालुक्यातले आहात, तुम्ही पाहिलेलं आहे, पक्षाच्या माध्यमातूनही पाहिलेलं आहे आणि वैयक्तिक गाव पातळीवरती देखील पाहिलेलं आहे. याचं नियोजन कसं करसाल तुम्ही? त्याच करता आज आम्ही खास मंगळवारची आम्ही इथं बीडीओ साहेबांकडे खरं तर त्या संदर्भात आम्ही चर्चा करणार आहे. ते आल्यानंतर आता आम्ही सुरुवात तीच करणार आहे. बऱ्यापैकी इथं आलेले जे आपले सर्वसामान्य जनता आहे त्यांची कामं पहिल्यांदा झाली पाहिजे सगळ्या बाबतीत. म्हणजे इथं आलेला हा काम पूर्णच गेला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. आता सभापती आणि उपसभापती हा कोणत्याही राजकीय पक्षाचा नसून हा मुळशी तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेचा बरोबर आहे. मग आज तालुक्यातील जनतेला काय आव्हान कराल? एक उपसभापती या खुर्चीच्या वरती बसलेला आहात तुम्ही. काय ना, आपण जनतेचे सेवक आहोत. सर्व जनतेची आपण कामं करणार. पक्ष वगैरे इथं सभापती उपसभापती असतील किंवा बाकी आमचे सदस्य असतील हे सगळे जनतेची सेवा करण्यासाठी जिथं आहेत. तुम्ही कुठलीही समस्या आणा, कुठल्याही काम आणा, आम्ही त्याचं नक्की निवारण करू. तालुक्यातील जनतेला आव्हान काय राहील? काय नाही, तालुक्याच्या जनतेला आव्हान आता इथेच राहणार आमचं. जर पाहिलं तर या ठिकाणी तालुक्यातील जनतेला एक उपसभापती आणि सभापतीच नव्हे तर संपूर्ण असणारी पंचायत समितीच्या टीमच्या माध्यमातून या ठिकाणी आव्हान केलेलं आहे की जनतेचं कामकाज जे आहे हे कामकाज या ठिकाणी होणार आहे. इथे आलेला प्रश्न घेऊन आलेला प्रत्येक व्यक्ती हा रिकामे हाती जाणार नाही. आज असं आपल्याला आजच्या या पहिल्याच मंगळवारी कार्यक्षम जे आहेत दगडू काका करंजावले आज उपसभापती करत झालेले आहेत. तालुक्याने त्यांना सगळ्यांना स्वीकारलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या बरोबरला सहकार्य आहे राहुलदादा पवळे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. तर ही मंडळी आज कुठेही मुळशी तालुक्यातील जनतेचा विश्वासाला तडा न जाऊन देता कामाला तटबद्ध राहणार आहेत. हे आजच्या पहिल्याच मंगळवारी आपल्याला या ठिकाणी दिसून आलेलं आहे. कॅमेरामन प्रदीप वरगडेसह संपादक पप्पू कंदारे, माय मराठी.